नमस्कार मित्रांनो, मी पर्जन्य रोडे। गेल्या व्हिडिओमध्ये आपण विवाह संस्कार याच्याबद्दल माहिती घ्यायला सुरुवात केली आणि त्याच्यामध्ये आपण बघितलं की 7 प्रदक्षिणा किंवा 7 फेरे हे कसे चुकीचे आहेत ते। आणि ह्या व्हिडिओमध्ये आपण सप्तपदी म्हणजे काय आणि त्याचा अर्थ काय याच्याबद्दल माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहे। तर सप्तपदी म्हणजे काय, तर मूळतः सप्तपदीबद्दल एक फार मोठा गैरसमज यजमानांच्या देखील मनामध्ये असतो आणि पुरोहितांच्या देखील मनामध्ये असतो। मी बरेच वेळेला पुरोहितांना देखील हा अर्थ सांगताना बघितलेला आहे। तर बरेच वेळेला असं सांगितलं जातं की सप्तपदी म्हणजे 7 शब्दा किंवा 7 वचनं हे वधूवर एकमेकांना देत आहेत किंवा 7 शब्दा घेत आहेत वगैरे, अशा प्रकारचा अर्थ तिथे सांगितला जातो। आणि यूट्यूबवरती तुम्ही सप्तपदीबद्दल व्हिडिओ बघाल तर अनेक व्हिडिओ तुम्हाला दिसतील आणि त्याच्यामध्ये पण हाच अर्थ सांगितला जातो। परंतु सप्तपदीचे जे काही मंत्र 7 पावलांबरोबर आहेत त्या मंत्रांचा जर अर्थ बघितला तर कुठल्याही प्रकारे मला तिथे शब्द आहेत किंवा एकमेकांना दिलेली वचन आहेत असं मला तरी वाटत नाही, किंवा माझ्या सामान्य बुद्धीला जो काही अर्थ लागतो त्याच्यामध्ये मला ते दिसत नाही। मग नक्की ते मंत्र काय आहेत आणि त्याचा अर्थ काय आहे त्याचा आपण आज अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करूया। आणि सप्तपदी म्हणजे काय, तर सप्तपदी म्हणजे तांदूळाच्या 7 राशी तिथे आलेल्या पुरोहितांनी मांडलेल्या असतात आणि 8व्या राशीवरती एक कलश ठेवलेला असतो। तर वर आणि वधू एकत्रितरित्याने 7 पावलं एकमेकांबरोबर चालतात आणि त्याच वेळेला वधू प्रत्येक पाऊल चालत असताना ती तांदूळाची जी रास आहे ती आपल्या पायाने सरकवते किंवा पायाचा स्पर्श त्या तांदूळाच्या राशीला करते, असा सप्तपदीचा विधी असतो। तर त्या ठिकाणी देखील तांदूळाच्या ऐवजी खरं तर शास्त्राला व्रीही म्हणजे सालासकट तांदूळ किंवा ज्याला आपण भात म्हणतो ते तिथे मांडणं अपेक्षित आहे। आणि हल्ली तिथे देखील एक चुकीची पद्धत पडलेली आहे की त्या तांदूळाच्या राशींवरती 7 सुपाऱ्या मांडल्या जातात। काही वेळेला पुरोहित स्वतःच त्या सुपाऱ्या ठेवतात किंवा काही वेळेला यजमानांनी त्या रंगवलेल्या किंवा डेकोरेट केलेल्या सुपाऱ्या आणलेल्या असतात, त्यामुळे यजमान आग्रह करतात की त्याच्यावरती सुपाऱ्या मांडा। तर तिथे शास्त्राला कुठल्याही प्रकारे सुपाऱ्या वगैरे मांडणं हे अभिप्रेत नाही। तिथे फक्त तांदूळाच्या 7 राशी 7 पुंजके असणं म्हणजे व्रीहीच्या किंवा तांदूळाच्या हे असणं एवढंच अपेक्षित आहे। तर ही देखील एक पडलेली चुकीची पद्धत आहे। तर ज्यांना ज्यांना ते टाळता येईल त्यांनी ते टाळण्याचा प्रयत्न करावा, ते उत्तम। तर आता आपण 7 पावलांबरोबर 7 मंत्र जे आहेत त्यांचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करूया। तर त्यातल्या पहिल्या पावलावरती जो मंत्र आहे तो आहे की ईश एकपदी भव, सामाम अनुव्रता भव, पुत्रान विंदान वहे, बहुस्ते संतु जरदष्टया। आता त्यातले नंतर जी 4 वाक्य आहेत सामाम अनुव्रता भव पासूनची ती प्रत्येक पावलावरती सारखीच आहेत आणि फक्त पहिलं जे वाक्य आहे ते बदलतं। तर ईश एकपदी भव म्हणजे काय, तर तो जो वर आहे त्याने खरं तर हे सगळे मंत्र म्हणणं अपेक्षित आहेत, परंतु त्याला ते येत नसतात, त्यामुळे त्याच्या वतीने आलेले जे गुरुजी आहेत किंवा पुरोहित आहेत ते मंत्र तिथे म्हणतात। तर एक तर तिथे अग्निनारायण प्रत्यक्ष असतो, कारण अग्नीच्या उत्तरेलाच हा सगळा विधी होतो, त्यामुळे तो वर त्या अग्नीला प्रार्थना तरी करतोय किंवा त्याच्या मनामध्ये जी काय त्या वधूबद्दलची इच्छा आहे की तिने कसं असावं किंवा कसं वागावं याच्याबद्दलची जी इच्छा आहे ती तो तिथे प्रकट करतोय। त्यामुळे तिथे शपथा किंवा वचन असं म्हणता येणार नाही, एक तर ती इच्छा तरी आहे किंवा प्रार्थना तरी आहे असं सरळ सरळ वाटतं। तर ईश एकपदी भव या पहिल्या वाक्याचा अर्थ असा आहे की तो वर म्हणतोय म्हणजे इच्छा प्रकट करतोय की ही जी वधू आहे येणारी ती आम्हाला सगळ्यांना, माझ्या कुटुंबियांना आणि मला चांगलं आणि व्यवस्थित पुष्कळ अन्न देणारी ठरू देत, अशी तो प्रार्थना करतोय। त्याच्यापुढे दुसरं वाक्य होतं की सामाम अनुव्रता भव, म्हणजे ही वधू जी आहे ती मला अनुकूल वागणारी, माझ्या मतांना माझ्या विचारांना अनुमोदन देणारी, कन्सेंट देणारी ठरू दे, असं ते तिथे इच्छा प्रकट करतोय। आता पुन्हा अनुमोदन म्हणजे काय, तर तुम्ही कशाही पद्धतीने वागाल, तुमचे चुकीचे विचार असतील, चुकीचे आचार असतील तर त्याला त्या वधूने अनुमोदन द्यावं का, तर नक्कीच नाही। तर इथे त्याचा अर्थ असा होतो की आपल्या कुटुंब कल्याणासाठी किंवा समाज कल्याणासाठी जे काही चांगले निर्णय किंवा ज्या काही चांगल्या इच्छा असतील त्या ज्या वराच्या असतील त्या वराच्या सगळ्या इच्छांमध्ये किंवा निर्णयांमध्ये त्या वधूचं अनुमोदन असावं, अशी त्याच्यामागची भावना। तर हे दुसरं वाक्य होतं सामाम अनुव्रता भव, म्हणजे तिने मला अनुकूल वागावं किंवा ती मला अनुकूल ठरावी अशी ती प्रार्थना। त्याच्यानंतर पुत्रान विंदान वहे म्हणजे काय, तर या वधूपासून मला पुष्कळ संतती प्राप्त होऊ दे आणि बहुस्ते संतु जरदष्टया म्हणजे ती सगळी जी संतती आहेत, मुलं आहेत ती सगळी दीर्घायुषी आणि चिरायुषी ठरू देत, अशी चौथ्या वाक्यातली प्रार्थना। तर पुढची 4 वाक्ये समान आहेत आणि पहिलं वाक्य बदलतं। मग दुसऱ्या पावलावरती काय वाक्य आहे, तर ऊर्जे द्विपदी भव, म्हणजे ही वधू जी आहे ती मला आणि माझ्या सगळ्या कुटुंबियांना ऊर्जा प्रदान करणारी किंवा आमच्या सगळ्यांची ऊर्जा वाढवणारी
ठरू दे, अशी त्याच्या मागची भावना. जसं आता आपण आपल्या नित्य रोजच्या व्यवहारामध्ये सुद्धा बघतो की आपल्या घरामध्ये एखादी जरी चांगला आनंदी वागणारी बोलणारी व्यक्ती असेल तर पूर्ण घराचं वातावरण जे आहे कुटुंबाचं ते बदलतं. त्याचप्रमाणे ती येणारी वधू जी आहे ती सगळ्यांशी आनंदाने हसतमुखपणे जर वागणारी असेल तर आपोआपच घरातलं कुटुंबाचं जे वातावरण आहे रोजचं ते अत्यंत बदलतं आणि खूप छान खेळीमेळीने सगळेजण एकमेकांशी व्यवहार करायला लागतात. तर ती सुद्धा एक पॉझिटिव्ह एनर्जीच आहे, ऊर्जाच आहे. तर अशा प्रकारे आपण त्याचा एक अर्थ लावू शकतो की ऊर्जेत विपदी भव, म्हणजे ती सगळ्यांची ऊर्जा वाढवणारी ठरू देत. आणि मग पुन्हा पुढची 4 वाक्य जे ते एकसारखीच. मग तिसऱ्या पावलावरती काय तर रायस्पोषाय त्रिपदी भव. तर रायस्पोषाय म्हणजे काय, तर रायस्पोषाय म्हणजे समृद्धी, त्याला इंग्रजीमध्ये आपण प्रॉस्पेरिटी असं म्हणू शकतो. तर ती येणारी वधू जी आहे ती माझी आणि माझ्या कुटुंबाची समृद्धी वाढवणारी ठरू दे. आणि पुन्हा पुढची 4 वाक्य एकसारखीच. त्याच्यानंतर चौथ्या पावलावरती जे वचन आहे ते काय, तर मायो भव्याय चतुष्पदी भव. त्याच्यामध्ये एक मय शब्द येतो. तर मय म्हणजे कल्याण किंवा आनंद असा आपण त्याचा अर्थ काढू शकतो. तर ती कल्याण आणि भव्य म्हणजे वाढवणारी पुन्हा. तर त्यामुळे मायो भव्य म्हणजे घरातलं कल्याण किंवा आनंद सुख हे वाढवणारी ती वधू जी ती ठरू देत, अशी तो चौथ्या पावलावरती प्रार्थना इच्छा प्रकट करतो. 5व्या पावलावरती काय आहे, तर प्रजाभ्य पंचपदी भव, म्हणजे या वधूपासून मला भरपूर संतती प्राप्त होऊ दे, अशी तो इच्छा प्रकट करतो. 6व्या पावलावरती की ऋतुभ्य षटपदी भव, म्हणजे ज्याप्रमाणे ऋतू बदलतात आणि ऋतू बदलल्यानंतर आपण आपले आचार विचार अगदी खानपान सुद्धा आपण आपलं जे आहे ते बदलतो, त्याप्रमाणे ही वधू जी आहे ती त्या ऋतूंप्रमाणे ॲडजस्ट होणारी किंवा स्वतःमध्ये त्याप्रमाणे बदल घडवणारी अशी ठरू दे, अशी ती 6वी इच्छा त्याने तिथे प्रकट केली आहे. याचा एक दुसरा सुद्धा आपण असा अर्थ काढू शकतो की आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा चढ उतारे येतच असतात, चांगले दिवस येतात, वाईट दिवस येतात आणि त्याप्रमाणे आपण त्या परिस्थितीत स्वतःला बदलत असतो. तर ती येणारी वधू जी आहे ती सुद्धा त्या परिस्थितीमध्ये स्वतःला बदलवणारी आणि त्या परिस्थितीच्या अनुरूप वागणारी अशी ठरू दे, अशी एक सुप्त इच्छा त्याच्यामध्ये असा अर्थ काढायला काही हरकत नाही. आणि शेवटच्या पावलावरती काय तर सखा सप्तपदी भव, म्हणजे त्या वधूमधलं आणि माझ्यामधलं सख्य जे ते वाढू देत, आमच्यातलं प्रेम मैत्री जे काय आहे ते वृद्धिंगत होऊ देत, वाढू देत, अशी 7व्या पावलावरती केलेली ही प्रार्थना किंवा इच्छा आहे ती. अशा त्या 7 पावलांवरती 7 इच्छा ज्या आहेत त्या वराने प्रकट केलेल्या आहेत किंवा प्रार्थना केली आहे असा आपण त्याचा अर्थ काढू शकतो. मग याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे तो त्या वधूला वचन देतोय किंवा तिच्याकडनं कुठलं वचन घेतोय किंवा कुठल्याही प्रकारे तो शपथ देतोय किंवा घेतोय असं तरी सामान्यतः या मंत्रांच्या अर्थातनं आपल्याला दिसत नाही. त्यामुळे हा जो काही हल्ली अर्थ काढला जातो की त्या 7 शब्द आहेत किंवा 7 वचन आहेत हे अत्यंत चुकीचं आहे आणि अत्यंत सुंदर आणि अर्थपूर्ण असा हा सप्तपदीचा विधी आहे. याच्याबद्दल आपण एक थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न केला. याच्यानंतर आपण पुढच्या भागामध्ये कन्यादान किंवा विवाह होम या 2 पैकी कुठल्या तरी एका भागावरती बोलण्याचा किंवा माहिती घेण्याचा प्रयत्न करूया. तोपर्यंत नमस्कार.